फायनली मित्रांनो आपली बॅग पॅक झाली. साहित्य बघा सगळं घेतलंय ओके मध्ये. टॉपचा विषय नादच करायचं नाही. आपण काय करणार आपल्याला सकाळचा उशीर झाला. नंतर लवकरून पुन्हा आलोय आता बस स्टँडवर. चाललो आपण आता फिल्टरमध्ये. बॅग पॅक करून झाली सगळी. गाडी बिडी एकदम सामान वगैरे बांधलं व्यवस्थित. आता आपण फलटण मधून जाणार आहे. फलटण मध्येच गाडीची पूजा केली. सकाळच दाजी तिकडून लवकर गाडी घेऊन आलत. आता गाडीत बॅगा वगैरे बांधून गाडी एकदम टाईट आहे. साऊंड सिस्टम ही नवीनच केलेली आहे. याच्या आधी एक टोल पास केलाय. आता नंतर ही बारामतीचा टोल पास करून पुढे आलोय. आता आता जवळपास 4 वाजलेल्या. त्यामुळे दौंडमध्ये आता जेवण करायला थांबलो. हायवेच्या कडाला एकदम निवांत जेवण वगैरे झालं मस्त. तर निघालोय दौंडमधून पुढे. आता शनी शिंगणापूरला जाणार आहे. पोरं बघा ही असलं काहीतरी येड चाळ करते ती. आता असलं गाणं लावलंय. आता ही पण रडणार सोबत, मला पण रडवणार आणि सगळेच रडणार. फायनली शनी शिंगणापूर मध्ये गाडी पार्क करून आता आलोय पुढं. हे मागच्या साईडला मंदिर आहे. आता आत बघू कसं होतंय. जर मोबाईल यूज करून दिला तर घेतोच व्हिडिओ सगळं. हा बघा अंडरग्राउंड रोड आहे मंदिराकडे जायला. हे आहे शनी देवाची मूर्ती. फारसं काय मोबाईल वापरून देत नव्हते इथं, तरी पण थोडासा व्हिडिओ काढलाच. हा बघा मंदिराच्या. आता 8 वाजले. ते शनिदेवाचं तर दर्शन झाले. आता आम्ही जाणार आहे इथून पुढं आता शिर्डीला. त्यामुळे लवकरच उरक. तोपर्यंत दाजीकडे म्हणत होतं मी मोबाईल धरतो तुम्ही बोला आपण व्हिडिओ करू. राहू द्या म्हणलं करू ॲडजस्ट कसं. तर आता काय करायचं. फायनली आता शिर्डी इथून फक्त 50 किलोमीटर राहिले. त्यामुळे म्हणलं एकदा चहा घ्यावा. वाजले ते 9. त्यामुळे चहाची गरज आहे. चहा पण भावाने एकदम कडक केलता. त्यामुळं काय विषयच नाही. फायनली मित्रांनो आपण आता शिर्डीत आलोया. आता रात्रीच्या 11 वाजले ते. तरी सुद्धा गर्दी मात्र काय कमी नाही. गर्दी खूपच आहे. आता दर्शन होतं का नाही हे कोणालाच माहित नाही. चाललोय आता चालत मंदिराकडे. अजून तिथं मोबाईल चालतोय का नाही काय माहिती. तिथं चालत असलं तर आपण ते पण दाखवणारच आहे. मोबाईल अलाउड नसला तर घ्या समजून. आता एवढं तेवढं काय, बाकी तुम्ही आहेच की. तर मित्रांनो आपल्याला जसं वाटत होतं तसंच झालं. आत काय मोबाईल अलाउड नव्हतं त्यामुळे आतलं काहीच दाखवायला नाही. ही बघा आपल्या 7 स्टार सारखं मोठं साऊथ फूडचं रेस्टॉरंट होतं. आपण ह्याच्यातच आता जेवण वगैरे केलं. आता चाललोय रूमकडं. आता आपण इथंच मुक्काम करणार आहे. त्यासाठी रूम बघतोय आता. 2 रूम घ्यावं लागते ते आपल्याला. त्यामुळे रूम बघायला चालू आहे आता.
बोला ना. तर ओके मित्रांनो, भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स. गुड नाईट. झोपतो आता मी पण.